पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना प्रभाग क्रमांक 17 मधून युवराज कुचेकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे। फुगा हे त्यांचे निवडणूक चिन्ह असून या निवडणुकीत हिंदुत्व हा मुख्य मुद्दा ठेवत ते मतदारांसमोर जाणार आहेत। हिंदुत्ववादी विचारधारा जपत सामाजिक सलोखा, सुरक्षितता आणि सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण हा त्यांचा अजेंड्याचा केंद्रबिंदू असणार आहे। त्याचसोबत रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वीज आणि आरोग्य सुविधा या मूलभूत नागरी प्रश्नांवर ठोस काम करण्याचा निर्धार युवराज कुचेकर यांनी व्यक्त केलाय। प्रभाग 17 मधील खराब रस्ते, अपुरा पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या समस्यांवर वेळबद्ध आणि पारदर्शक उपाययोजना राबवण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। तरुणांसाठी रोजगार, महिलांसाठी सुरक्षितता आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवा यावरही विशेष भर देण्यात येणार आहे। अपक्ष उमेदवार म्हणून पक्षीय बंधनांशिवाय थेट जनतेसाठी काम करता येईल असा विश्वास व्यक्त करत फुगा या चिन्हाला मत देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय। प्रभाग 17 मधील मतदार या अपक्ष उमेदवारीला कसा प्रतिसाद देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। प्रभाग क्रमांक 17 यामधून युवराज कुचेकर हे या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी म्हणून रिंगणामध्ये आहेत। तर त्यांनी या अगोदरही हिंदुत्वाचं काम या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी जे काही हिंदुत्ववादी मुद्दे जे असतील किंवा रस्ता, पाणी किंवा ज्या काही आरोग्य किंवा शैक्षणिक या जे काही प्रश्न आहे यावरही वेळोवेळी आंदोलन केली आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना आणि इथल्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी सातत्याने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। किंवा या भागात एक आक्रमक चेहरा, हिंदुत्ववादी चेहरा आणि सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन जाणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख आपण या ठिकाणी या परिसरामध्ये पाहतोय। कसं पाहता या निवडणुकीमध्ये तुम्ही या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहात आणि तुमचे जे काही मध्यंतरी जे काही व्हिडिओ व्हायरल झाली त्याची पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चाही झाली होती, तर त्या निमित्तानं नेमकं काय सांगतात? जय श्रीराम, जय शिवराय, जय लहुजी, जय भीम। त्यावेळेस जे झाली जी चर्चा आणि अतिशय अंतःकरणातनं बोललेलो आहे की असं पक्षांनी कधीच केलं नाही पाहिजे कुणासोबत आणि झालंही नाही पाहिजे असा अन्याय। जो गरीब कार्यकर्ता असतो, ज्याकडे पैसे नाही, काय नाही, त्याला नुसतं त्या कार्यकर्त्याला, निष्ठावंताला नुसतं राबवलं जातं। पक्षाकडून कसलीही मदत होत नाही, काडीची 5 पैशाची मदत होत नाही। तो खर्च आम्ही आमच्या स्वतः खिशातनं आम्ही करतो। ज्यावेळेस आम्हाला सांगितलं जातं की आपल्याकडं बूथ प्रमुखाची नोंदणी करा, हे करा, घराघरापर्यंत आपला पक्ष न्यायचा आहे, त्यावेळेस आम्ही स्वतः काय मेहनत घेतो हे आमच्या जीवाला माहिती आहे। हे वरच्या नेते मंडळाला माहित नाही का की आम्ही ग्राउंड लेवलहून काम करतो। आणि त्यावेळेस ज्यावेळेस आधी सांगितलं जातं की बाबा तू नगरसेवक होणार आहे, तुझ्या मागे भारतीय जनता पार्टी भक्कमपणाने पक्ष उभा आहे, हजारो माणसात बोललं जातं आणि नंतर आयतांना जे दिलं जातं ते चुकीचं काम करतं पक्ष। त्यामुळं ते बोललो मी आणि सत्य बोललो मी काय चुकीचं बोललो नाही त्यात किंवा काय नाही। जे तळमळ करता नाही का, जो कार्यकर्ता असतो सच्चा, ज्या पक्षाला त्याने घडवलं असतं तिथं एक कुणाशी संघर्ष केलेला असतो, त्या कार्यकर्त्याला काय वेदना झालेल्या असतात तिथं हे पक्ष घडवताना हे आम्हाला माहिती आहे। आम्हाला किती जणांचा विरोध होता, काय होता आम्ही नोडलोय आणि अशांना डायरेक्ट प्रवेश करून डायरेक्ट तिकीट दिले जातात। बरं, मी दिलंय तिकीट दिलं, ठीक आहे, पण पहिलं माझं म्हणणं असं होतं की पहिलं जुन्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे। आयतांना पहिलं काम करायला हवं, ते काम करतात का ते बघा, 5 वर्षाचं काम करायला हवा, मग त्यांना द्या संधी, तर आमचं काम करायला हवा।